केवळ 10 मिनिटात रेडी राहा. आज होणार आहे देवीची स्थापना. आमची पूजेची सततची तयारी चालू आहे. पूजा होईल आता. आमचे नाना नानी बसणार आहेत पूजेवरती. तुम्हाला दाखवेनच मी नंतर कोण बसते ते. तुम्हाला मी आता दाखवते आम्ही डेकोरेशन कसं केलं आहे. हे बघा, अशा पद्धतीने डेकोरेशन केलं आहे. इथेही असं झोपडी टाईप आपण बांधलं आहे, थोडं केलं आहे म्हणजे. आणि हा असा डेकोरेशन आहे आपण केलेला. आपण म्हणजे आमच्या हेमंत स्मृतीच्या सर्व मुलांनी मेहनत घेतलेली. हे बघा किती छान केलं आहे सगळं. आणि आता अजून तयारी बाकी आहे, पण मी तुम्हाला दाखवते. आता देवीला आणतायत. आधी आम्ही मंदिरात ठेवली होती देवी आईला आमच्या, आणि आता तिची स्थापना करण्यासाठी आपण आता ही सगळेजण घेऊन येत आहेत. देवी विराजमान झाली आहे. आता 9 दिवस देवी आपल्याला सोबत इथेच असणार आहे. आणि बघा किती सुंदर वाटते सगळं. अजून पण थोडीफार काय तयारी आहे ती चालू आहे. थोड्या वेळातच आता भटजी येतील. आणि हे बघा मी तुम्हाला पूर्ण दाखवते कसं आहे. पण आल्यात. आता आपण पूजेला सुरुवात करणार आहे. पूजेला आमची नानी, सलोनी नानी आणि नाना बसणार आहे. नाना सध्या बिझी आहे इथे हे सेट करायला फोटो. आणि बाकी ह्या लोकांची सगळी तयारी चालू आहे. आता तुळजाभवानीची मशाल आहे जी नानांनी आता हातामध्ये आणली आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा ही मशाला आणली आहे. आणि आता मशालीला हळद कुंकू देणार, तिचा मान करणार आणि मग ती पुढे घेऊन जाणार. केशवाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः, त्रिविक्रमणाय नमः, वामनाय नमः, मधुसूदनाय नमः, दुर्गनाय नमः, नरसिंहाय नमः, उत्तमाय नमः, सर्वाय नमः. जलमाद्य शुद्धो गंगा जलमाद्य स्नानं समर्पयामि. प्रतिगृहन्ता नमो अमृतका अभिषेकेन परिगुणं वृत्तकामाद. गिरिवरिनंदनी महिषासुरमतने रम्य कपलदिनी सहिलजुदे ऐ सुमना 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 सप्तशृंगी रेणुका माता, बाहुलगड माता, नंद महालक्ष्मी माता, परिपूनम पूजनीय. देवीच्या डोक्यावरती फुलं ठेवले आले पाहिजे. मातृकारुणान वंदन अक्षदां तामपुष्पांजलेन गंधपुष्पं समर्पयामि. गंधानि बांधूमि. आणि बघा माझ्या आईचं रूप किती मनमोहक आहे. नातेवाईक पाहुणे मंडळ आलेल्या दुष्टदेवी लागू नये. दुष्टकला दुष्टबाधा पटुकामतस्माद सर्वेश पटुकामावे आराध्य गोत्राम चराचर वसंतप्रियंका नमो प्रार्थना बोल नमस्कार बोले. बोला भवानी माते की जय. भवानी माते की जय. कुटुंबाम सर्वसाक्षी ब्रह्माम जलो आरतीला चला. मंगलमूर्ती श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मान श्रावण मात्रे मान कामना भूती शोभतो भरा रुंजवदने पूरे चरणी घागरिया. जय देव जय देव जय मंगलमूर्ती श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मान श्रावण मात्रे मान कामना भूती. जय देव जय देव. उदो बोला उदो पंचामीची देवीची पूजा संपन्न झाली.
अन्वीचा फोटो सेशन चाललंय. कन्यापूजन करून घे. तर आमचं कन्यापूजन चालू आहे. भटजीने सांगितलं ॲक्च्युली ती वरती आहे तर तिचं कन्यापूजन करून घ्या. आणि ती पण खूप एक्सायटेड आहे की तिची आत्या काय करते. हो अरे वा ये आमची देवी आली. देवी बघा आमची पोरगी किती खुश आहे फोटो काढताना. नाचते. तिला सगळं नवीन नवीन दिसतंय. असं सगळं एकदम निरखून बघते काय आहे काय काय सगळं फिरते मस्तपैकी. खुशी आली तिला. लाईट वेट सगळं एकदम बघून. दीदी आले आता खूप खेळून खेळून. किती वेळा बोलवलं पण नाही आली आणि आता आले. दोन्ही सिस्टर्सचा फोटो सेशन चालू आहे. आणवीला ॲक्च्युली लाईटकडे बघून जास्त हे होतं आहे. तिथे काय आहे तिला बघायचं आहे. कलरफुल आहे सगळी लाईट. तिला मज्जा आली बघायला. ती पण कशी खुश होते. अनु बस बशा बशा ये. अरे वा वा अरे वा वा मस्त मस्त. अशी आमची क्युटी पाय जिनी आली. आता तिघी जणी फोटो काढतात. आणि जिनी ॲक्च्युली तीर्थाची आत्या आहे. छोटू आत्या बसल्यात आमच्या. तीर्थ आउट झाली. पी पी मम्पी मम्पी नम 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 नम. कच्ची कच्ची असते अन्वी. अन्वी रडून दाखव. हसते कशी. तिरता कुठे. तिरता कुठे तिथे. आम्ही आले नैवेद्य घेऊन. तर प्रत्येकजण वेगळं वेगळं नैवेद्य दाखवत असतात. आम्ही दही आणि म्हणजे मी दही आणि साखरचं नैवेद्य दाखवते. तर आता बघा आपली आई. आज एक दिवस आता होईल पण म्हणजे संध्याकाळचे आता 7 वाजले आहेत. असं वाटतच नाही म्हणजे असा एक दिवस पूर्ण झाला पहिली माळ. आणि हे आहे आमच्या पाटील कुटुंबाचं कुलदैवत. आमच्या इथे पण आम्ही घट मांडतो. ह्याच्या आधी पण मी तुम्हाला आमचा देवारा दाखवला आहे. आणि हा आपण आता हे बघा किती छान पद्धतीने घट मांडला इथे पण. ॲक्च्युली आम्ही इथे नसतो कारण तिथे पण बघावं लागतं सगळ्या नवरात्रीचं. मग बाकी आमच्या आईचं आहेत बाकी सुना आहेत त्या सगळ्या इथे बघतात. तर आपण इथे पण नैवेद्य दाखवून घेऊया. परी वहिनी दादा आणि कल्याणी वहिनी. हा माझा भाऊ कौस्तुभ दादा. वहिनी पण ओटी भरायला आले. आणि नवरात्रींमध्ये दर दिवशी संध्याकाळी 7 वाजता आपण देवीचा अध्याय वाचत असतो. यामध्ये काय कोणत्या देवीने काय काम केले हे सांगायला सांगितलेलं आहे यात. हे देवी महात्म्य पवित्र सप्तशती महास्तोत्र 700 मुख्य महामंत्र वेदव्यास बोलिला. मासे थोर वर्णन करिता अंतपार ब्रह्मादिका कळेना. हा मग आता एका एका देवीचं सांगायला लागलं बरोबर आहे का.
विनायक भाऊ प्रसाद वाटतात. अरे तुम्ही प्रसाद वाटायला दिसत पण नाही. भाऊ तुम्ही असेच याल व्हिडिओ मध्ये, तुम्हाला प्रसाद वाटायची गरज नाही. तुम्ही बघू शकता पहिल्या दिवशीचा मिक्स फूडचा प्रसाद आहे. प्लीज डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब. आता त्याचे 208 सबस्क्रायबर झाले पूर्ण. थँक्यू. आमची सलोनी नानी चहा वाटते. बाय. सुरक्षेकडची चहा. आवडली का? मुलगी पसंत आहे. मुलगी पसंत आहे. आई सुनबाई पसंत आहे. ए आई सुनबाई पसंत आहे का? तीर्थाचे नाना आणि तीर्थाची मस्ती बघ कशी चालू आहे. याने डायरेक्ट गिवअपच केला, मला नाही उचलणार तू. सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच किती छान पद्धतीने डेकोरेशन केलं आहे, किती छान पद्धतीने देवीला सजवली आहे. पण ह्या सगळ्याच्या मागे प्रत्येकाची मेहनत आहे. प्रत्येकाने मेहनत घेतली आहे. आपल्या मंडळाची सगळी मुलं 3-3, 4-4 वाजेपर्यंत जागून त्यांनी हे डेकोरेशन कंप्लीट केले. तर मला असं वाटतं की त्यांची मेहनत जी काय त्यांनी केली ही मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवावी. देवी येणार आहे ना, म्हणून हे सगळे काम करतात. तू पण वर काय नको हे व्हिडिओ काढ. तीर्था काय करतेस? डेकोरेशन करतेस? कसलं डेकोरेशन करतेस? देवीची? इधर आहे. काही त्याच्यावर ओळू पडला का थोडं बघ कसा 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 मारतो. बरोबर आहे झालं. परफेक्ट आहे. सेंटरला आहे का? थोडासा वरती पाहिजे. सेंटरला आहे का? मी तेच बोलतो, या साईडला वरती घे. आणि आमचे मंदार भाऊ बघा इथे आता आम्ही देवीला ज्वेलरी घालायला घेतले आणि मंदार भाऊ आता बांगडी घालतात. आणि नाना इथे आता मुकुट सजवायला घेतले आमचे गीतक नानानी. वाजल्या 3 आणि आता आमचं अजून सजावट चालू आहे देवीची, ज्वेलरी वगैरे घालायचं. आणि इथे बघा माझं बाळ बिचारी अशी जुगाड करून झोपले इकडे 2 खुर्च्या घेऊन. किती सुंदर सजवली आहे आमच्या देवीला. तर आजच्या व्हिडिओपुरता इतकंच. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.